नमस्कार, स्वागत आहे तुमचे मम्मीच कोल्हापुरी किचनमध्ये। सध्या उष्णतेचा पारा वाढला आहे, म्हणून पोटाला थंडावा देणारी नाचणीची आंबील आपण करणार आहोत। आंबील हे पारंपरिक पेय आहे। महाराष्ट्र तसेच कर्नाटकात आवर्जून केले जाणारे हे पेय आहे। आंबील करण्यासाठी आपल्याला 2 चमचे दही लागेल व ते थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ते फेटायचं आहे। त्याच्यामध्ये कुठलीही गाठ राहिली नाही पाहिजे। एकसारखं फेटत राहायचं आहे दही। आता त्याच्यामध्ये 2 चमचे नाचणीचे पीठ टाकायचं आहे। नाचणीचे पीठ टाकून एकसारखं हलवायचं आहे। आता ते रात्रभर फर्मेंट करायला ठेवायचं आहे। सकाळी एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी उकळत ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये पाव चमचा जिरेपूड टाकायचे आहे। पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या आहेत। पाकळ्या ठेचून टाकल्यामुळे पाण्यामध्ये लसणाचा स्वाद उतरतो। चवीपुरती मिरची टाकायची आहे बारीक चिरून। आता फर्मेंट केलेलं नाचणीचं पीठ आपल्याला हळूहळू घालायचं आहे। रात्रभर ठेवल्यामुळे ते छान फर्मेंट झालेलं आहे। आपण 2-3 तास सुद्धा ठेवू शकतो। आता थोडं थोडं पीठ घालून पळीनं हलवत ते पीठ हे करायचं आहे, हलवायचं आहे। थोडं थोडं पीठ पाण्यात टाकायचं आहे। आता चवीनुसार मीठ व साखर घालायची आहे। आंबील पचायला हलकी व आरोग्यासाठी चांगली असते। तसेच नाचणीमध्ये कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स आणि आयर्न असते, त्यामुळे ती फायदेशीर असते। आता एकसारखी आंबील हलवायची आहे। आंबीला उकळी आली की ती 4 ते 5 मिनटं चांगली शिजत ठेवायची आहे। आता आंबील छान शिजलेली आहे व फ्रीजमध्ये थंड करून घ्यायची आहे। थंड झाल्यावर ती थोडी दाटसर होते। आता एका ग्लासमध्ये आंबील घालायची आहे। तसेच त्याच्याबरोबर घरातील गोड ताक एक पळीभर घालायचं आहे। ताकामुळे आणखीन छान चव येते। तसेच वरून कोथिंबीर घालून सर्व करायची आहे। जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तसेच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा।